नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 11वीची जी प्रवेश प्रक्रिया आहे यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होत आहे सर्वच विभागावरती आणि त्या अनुषंगाने काही नवीन अपडेट्स आहेत त्यावरती आपण चर्चा करणार आहोत। काही तारखांमध्ये बदल आहेत, काही तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, प्रवेश फेरी असेल किंवा सर्वसाधारण गुणवत्ता यादी असेल आणि जी काही प्रवेश प्रक्रिया आहे त्या संदर्भात काही तारखा ज्या आहेत महत्त्वाच्या पुढे आलेल्या त्या वेबसाईटवरती अपडेट झालेला, तर त्यावरती आपण चर्चा करूयात। तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा। या चॅनलवर खूप सारे अपडेट आपण 11वीच्या ऍडमिशनच्या अनुषंगाने देत असतो आणि त्याचबरोबर इयत्ता 11वीच्या बऱ्याच विषयांच्या व्हिडिओज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो। तर या ठिकाणी लक्षात घ्या, इथं ही एक महत्त्वाची पीडीएफ आहे। या पीडीएफ मध्ये बघा 26 मे 5 जून या सगळ्या तारखा ओलांडून गेलेल्या आहेत आणि ही तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। तुम्ही लॉग इन करून तुमचं नाव गुणवत्ता यादीमध्ये दिसतंय की नाही हे तुम्ही कसं बघू शकता यावरती मी काल ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे। आता याच्या पुढची जी प्रक्रिया आहे, कारण तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे, आता याच्या पुढच्या ज्या काही याद्या असतील त्या नेमक्या कधी जाहीर होणार, त्याची प्रक्रिया काय असणार आहे, हे मुद्दे सध्या तरी खूप महत्त्वाचे आहेत। तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला डिटेल्स मध्ये आता चर्चा करायची आहे, त्याच्यामुळे कुणी थांबायचं नाहीये, सगळ्यांनी थांबायचं आहे, संपूर्ण व्हिडिओ बघायचे। तर बघा 11 जूनला काय असणार आहे, आता 11 जून ही जी तारीख आहे, तर 11 जून मंगळवारी बुधवार असेल, अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे। म्हणजे अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे ती तुम्हाला 11 जूनला बघायला मिळेल। तुम्ही विद्यार्थी लॉग इन केलं की तिथे तुम्हाला तुमचं नाव आहे की नाही तिथे ते तुम्हाला दिसेल। आणि त्याचबरोबर शून्य फेरी जी आहे, म्हणजे शून्य फेरी म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोटा अंतर्गत फॉर्म भरलेला आहे, संस्था अंतर्गत कोटा असेल, त्याचबरोबर अल्पसंख्याक कोटा म्हणजे कोटा अंतर्गत ज्याने फॉर्म भरलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती शून्य फेरीपासून सुरू होणार आहे। ओके, हे लक्षात ठेवा। आणि या शून्य फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आलेली आहेत, व्यवस्थापन कोटा अंतर्गत, संस्था अंतर्गत, कोटा अंतर्गत नावं आलेली आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन फॉर प्रोसीड करून ऍडमिशन घेण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू करायची आहे। ओके, आता पुढचा मुद्दा आहे 17 जूनला एक कॅप फेरी प्रवेश आहे। याची सुरुवात 17 जून पासून होईल। याच्यामध्ये काय 17 तारखेला काय होईल, गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड किंवा वाटप प्रक्रिया होणार आहे। आणि विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड असेल किंवा वाटप असेल, प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे परीक्षण म्हणजे हे विभागीय समितीद्वारे परीक्षण होईल। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती 26 जून पासून सुरू होणार आहे कॅप फेरी प्रवेश। याच्यामध्ये बघा काय दिलंय की प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय विद्यार्थी यादी जाहीर, म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालय निहाय म्हणजे तुमचं एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होतंय की नाही तर त्या अनुषंगाने तुम्हाला इथे 26 जूनला कळेल। म्हणजे विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये, म्हणजे तुम्ही लॉग इन केलं 26 तारखेला की तिथे तुम्हाला तुमच्या विद्यालयांचा वाटप तपशील दिसेल। म्हणजे तिथे तुम्हाला दिसेल 26 तारखेला तुम्ही लॉग इन केलं पहिली फेरीनंतर की तिथे तुम्हाला दिसणार आहे की बाबा तुमचं नाव आहे की नाही संबंधित कॉलेजमध्ये, म्हणजे तुम्ही ज्या काही कॉलेजेसची लिस्ट दिलेली आहे 1 ते 10 पर्यंत, तर त्याच्यामध्ये कुठल्या कॉलेजमध्ये तुमचं नाव आलेलं आहे तर ते तुम्हाला तिथे दिसेल आणि मग तिथं तुम्ही ऍडमिशन करू शकताय। ओके, 1 ते 10 पैकी तुमच्या पसंती क्रमांकानुसार तुम्ही कॉलेजची नावं दिली असेल। ओके, आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे की उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांचे वाटप यादी प्राप्त होईल। विद्यार्थ्यांचे वाटप यादी म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालय जे असते, म्हणजे इथं तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले हे दिसेल, त्याचबरोबर त्या उच्च माध्यमिक विद्यालयाकडे पण एक यादी जाईल, त्यांच्याकडे लिस्ट जाईल की बाबा तुमच्या कॉलेजमध्ये पहिल्या फेरीमध्ये अमुक अमुक विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी सिलेक्ट झालेली आहेत। ओके, फेरीनिहाय कट ऑफ तपशीलची प्रसिद्धी, फेरीनिहाय कट ऑफ तपशिलाची प्रसिद्धी वेब पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाईल। म्हणजे वेब पोर्टलवरती कट ऑफ, प्रत्येक कॉलेजची कट ऑफ यादी, कट ऑफ बाबा किती होता याची तपशील जी आहे ती तुम्हाला वेबसाईटवरती मिळेल। पण एकंदरीत 17 जून पासून ही सगळी प्रक्रिया सुरू होणार आहे। तर 17 जून पासून ज्या ज्या काही अपडेट येतील, रोज जायचंय, लॉग इन करायचंय आणि व्यवस्थित बघायचंय त्या वेबसाईटवरती किंवा आपल्या चॅनलशी जोडून राहायचं आहे। ज्या काही अपडेट येतील आपण त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, पहिली समजा कॅप फेरी अंतर्गत पहिली फेरी झाली की पहिल्या फेरीमध्ये पहिलं आपलं नाव आलंय की नाही सिलेक्ट करायचं। मग 1 ते याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर साधारणतः 1 ते 10 कॉलेजेसची नावं तुम्ही दिलेली आहेत। आता मग काय करायचं तुम्ही माहिती का, 1 2 3 4 5 6, समजा एखाद्या कॉलेजने एखाद्या विद्यार्थ्यांनी 6 कॉलेजेसची नावं दिलेली आहे पसंत क्रमांकानुसार, एक पसंती क्रमांकानुसार 1 नंबरला एक कॉलेज आहे, 2 नंबरला एक आहे, 3 नंबरला एक, अशी कॉलेजची नावं। आणि जर त्या विद्यार्थ्याचं नाव पहिल्या लिस्टमध्ये पहिल्याच कॉलेजमध्ये आलं
की बाबा पहिले जे तुम्ही पसंती क्रमांक होता त्याच कॉलेजमध्ये तुमचं नाव येतंय, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळतंय, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तिथं लगेच प्रोसीड फॉर ऍडमिशन वर क्लिक करायचं. ओके, प्रोसीड फॉर ऍडमिशन वरती क्लिक करायचं आणि पटकन ऍडमिशन करून घ्यायचंय. पण जर तुम्ही प्रोसीड फॉर ऍडमिशन वर नाही क्लिक केलं, तुमचं पहिल्याच कॉलेजमध्ये नाव आलं आणि तुम्ही प्रोसीड फॉर ऍडमिशन मध्ये नाही क्लिक केलं आणि ऍडमिशन नाही घेतलं, तर ज्या पुढच्या फेऱ्या असतील तुमच्या राहिलेल्या, तर त्या फेऱ्यांमध्ये तुम्ही पात्र नसणार आहे. म्हणजे पहिल्या कॉलेजमध्ये नाव येऊन पण तुम्ही ऍडमिशन घेत नाही, तर तुम्ही पुढच्या फेऱ्यांना पात्र नाहीये. परंतु जर का जर तुमचं नाव 2 ते 5 मधून किंवा 2 ते तुम्ही 10 पर्यंतची नावं दिली असेल, 2 ते 6 पर्यंत, म्हणजे एक सोडून बाकी इतर कुठल्याही कॉलेजमध्ये तुमचं नाव येत असेल आणि तुम्हाला ऍडमिशन नसेल घ्यायचं, तर मग तुम्ही नाही घेतलं तरी चालेल ऍडमिशन, परंतु तुम्ही पुढच्या फेरींसाठी पात्र असाल. फक्त पहिल्याच कॉलेजसाठी ही अट आहे की जर तुमचं पहिल्या कॉलेजमध्ये नाव येतं आणि तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं, तर तुम्ही तिथं पुढच्या फेऱ्यांसाठी पात्र नसणार आहे. तर ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. काही मुद्दे आहेत खूप महत्वाचे. आता तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर पुढची प्रक्रिया काय? सगळ्यात पहिली गोष्ट, प्रोसीड फॉर ऍडमिशन तुम्हाला करावं लागणार. तिथं क्लिक करायचे. प्रोसीड फॉर ऍडमिशन वरती क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला काही कागदपत्र अपलोड करायला सांगितली जातील, तर ती संबंधित कागदपत्र अपलोड करायची आहे आणि नंतर संबंधित कॉलेजमध्ये जायचंय आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन ती ओरिजिनल कागदपत्र आपल्याला घेऊन जायचंय आणि ती दाखवायचे आणि ती फी जी आहे ती कॉलेजमध्येच भरायची आणि ती फी कॉलेजमध्ये भरून तुमचं ऍडमिशन जे आहे ते पक्क करायचं आहे. तर या अनुषंगाने इथे काही मुद्दे दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला प्रवेश नको असल्यास, विद्यार्थ्यांना मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती देऊन तुम्ही सहभागी होऊ शकताय. म्हणजे तुम्हाला जर का तुमचं नाव 2 ते 7 पर्यंतच्या किंवा 2 ते 10 पर्यंतच्या कुठल्याही कॉलेजमध्ये आलं आणि तुम्हाला नको आहे प्रवेश, तर तुम्ही त्या अनुषंगाने पुढच्या फेरीसाठी पात्र असाल. पुढच्या ज्या काही फेऱ्या असतील तर त्या फेऱ्यांसाठी तुम्ही पात्र असाल. त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाहीये. आता इथं काही सूचना दिलेल्या आहेत, या सूचना बघा. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थी लॉग इन मधून प्रोसीड फॉर ऍडमिशन वर क्लिक करावे, आवश्यक कागदपत्र अपलोड करावेत आणि त्यानंतर वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन विहित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, हे सांगितलंय मगाशी. पुढचा मुद्दा याच्या सूचना दिलेल्या आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल, तर तो पुढील फेरीची वाट पाहू शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना त्याच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आहे, त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणं बंधनकारक आहे. ओके, अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही किंवा त्याचा प्रवेश नाकारण्यात आला, तर अशा विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी म्हणजे राऊंड 2 पासून 4 पर्यंत अपात्र ठरवले जाईल. त्यांना फक्त सर्वसाधारण जी शेवटची फेरी असेल, ओपन फॉर ऑल, त्याच्यामध्ये तुम्हाला संधी दिली जाईल. ओके, जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला निश्चित झालेला प्रवेशच रद्द करायचा असेल, तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडे ही विनंती करून तो प्रवेश रद्द करावा. अशा विद्यार्थ्यांना देखील त्यानंतरच्या नियमित फेरीसाठी अपात्र ठरवले जाईल. तर हे काही नियम आहेत, विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत. या सूचना आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघा, आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच या सगळ्या नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला समजल्या असतील. नसतील समजल्या तर तुम्ही वेबसाईट वरती जा आणि ही पीडीएफ फाईल डाउनलोड करा. या पीडीएफ फाईल मध्ये बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित डिटेल्स मध्ये दिलेल्या आहेत, त्या वाचा, समजून घ्या आणि रेग्युलरली वेबसाईट वरती जाऊन अपडेट घेत जा. ओके, तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना, धन्यवाद.